खनबागमध्ये महापालिकेच्या मच्छी मार्केटचं भूमिपूजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। 8 कोटी रुपयांच्या निधीतून मच्छी मार्केटचं नूतनीकरण। सातारा लोणंद मार्गावर अपघातांची मालिका सुरूच। ब्रिटिशकालीन पुलावर अपघाताच्या घटना। पुलावर एका महिन्यात 4 भीषण अपघात। एकाच नंबर प्लेटची 2 स्कूल बसेस रस्त्यावर। स्कूल बसमध्ये खुलेआम भरला घरगुती गॅस। दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातो। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये ट्रकनं अचानक घेतला पेट। इंदिरानगर बगाडे कंपनीच्या समोर उभ्या असलेल्या ट्रकनं घेतला पेट। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षात 948 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 205 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन। 948 पैकी 585 कुटुंबीय मदतीसाठी पात्र ठरल्याची माहिती। नालासोपाऱ्यामध्ये परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट। स्फोटामध्ये एकाच कुटुंबातील 4 जण जखमी। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। भुसावळच्या अमरदीप टॉकीजच्या परिसरामध्ये एका तरुणावर गोळीबार। 30 वर्षीय तरुणावर 5 राऊंड फायरिंग केल्याची माहिती। गोळीबारानंतर तरुणाला तातडीने दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये। उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागात अपघात। भरधाव कारची रिक्षासह 3 वाहनांना जोराची धडक। रिक्षा चालक जखमी। वाहनांचंही मोठं नुकसान। आरोपी कार चालक पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडमध्ये। नागरी वस्तीतील बारवर कारवाई करत परवाना केला रद्द। वस्तीत असलेल्या बारला स्थानिकांनी केला होता विरोध। नागपूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।